माझी सावली तू तिथे मी, तू तिथे मी, तू तिथे मी, हॅलो आत्या आत्या सत्यजित लग्नाला उभा राहायला. अगं असं फोनवरून काय विचारतेस? आत्या अगं उभा राहायला काय, लग्न झालं, सप्तपदी बी झाली, आता पाठवणी बी होईल. आता आणखीन काय बाकी राहिलं लग्न व्हायचं? अगं प्रिया. हॅलो लग्न झालं, सप्तपदी बी झाली, आता पाठवणी बी होईल. आता आणखीन काय बाकी राहिलं लग्न व्हायचं? सत्यजित, माझं प्रेम न समजून घेता तुम्हाला झिडकारून गेलास, पण मला पूर्ण विश्वास आहे की माझं इतकं प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही, अगदी तुझी होणारी बायको सुद्धा नाही. आणि हे मी सिद्ध करून दाखवेन. नका. तिथे गेल्यावर विसरू नकोस आम्हाला. अगं रडतेस काय? अगं आज लग्न झालं तुझं, नवीन घरी जाणार तू, खुश राहायचं सोडून रडतेस काय? लहानपणी म्हणायचीस ना तू, बाबा मला नवीन घर आणून द्या, वाहतुकीचा खेळ मांडायचा आहे. आता खरोखरीच्या नवीन घरात जाणार आहेस तू. खरोखरीचा संसार मांडायचा तुला, खुश राहा ना.
सुखी राहा. सांभाळा सांभाळा माझ्या मुलीला. काळजी करू नका. जे प्रेम जो विश्वास तुम्ही तिच्यावर दाखवलात तोच मी तिच्यावर दाखवेन. सुखी राहा सुखी राहा. हे आमचे पणसोबा तात्याजीराव मुधोळकर. या सुंदई या. चला ते माप ओलांडा आणि गृहप्रवेश करा. थांब. मी तुला आत येऊ देणार नाही. प्रिया, जोपर्यंत तू नाव घेत नाहीस तोपर्यंत माप ओलांडायचं नाही. मंजिरी, ही प्रिया, आमच्या घरातलं गव्हर्नमेंट. ही सगळं घर सांभाळते. हॅलो. आता तिने सांगितलंय म्हणजे तुला नाव घ्यायलाच पाहिजे, ते सुद्धा उखाण्यातून. हो घेते ना.
तुळशी मंजिरीचे पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी, सत्यजित रावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. अरे आता कशाला तटलात? या की यात, काही इथंच मुक्काम करायचं. ये बाई ये, आता माप ओलांड आणि घरात ये. या आवडलं ना? चला आता सगळं घर बघितलंच ना, घरातल्या नोकर माणसांची पण ओळख करून घे. मीरा इकडे जरा. संध्या ये ग. हे बघ, ही संध्या, ही मीरा आणि हा मंगेश. आणि मी गौरांग, तुमचा धाकटा धीर गौरांग मुधोळकर. आत्ता येतोयस. सॉरी 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 सॉरी. सर्वात प्रथम जाहीर माफी वेळेत न आल्याबद्दल. ए दादा, सॉरी ना रे. अरे मी काय करू, फ्लाईट डिले झाली. इट वॉज नॉट इन माय हँड्स. ऑस्ट्रेलियाच्या फॉरेनला गेला तो कसा चुरू चुरू बोलायलाय. दादाच्या लग्नाला यायला नाही झालं. आत्या, अगं मला वाटतं दादालाच घाई झाली होती लग्न करायची. वहिनी, अहो हे काय करताय? मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. अहो हा प्रश्न वयाचा नाहीये, मानाचा आहे. मुधोळकरांच्या मोठ्या सुनेचा मान येतो. काय आई? आई, ए आई, मला काहीतरी खायला दे ना, खूप भूक लागलीये. सकाळपासून उपाशीच असतो देवा. संध्या. गौरांग, ए दादा, पण किशोरी, आपल्या मुलीचं पाऊल जेव्हा वाकडं पडतं हे जेव्हा एखाद्या बापाला कळतं ना, तर त्याच्या जीवाला काय घोर लागतो त्याचं त्यालाच कळतं. प्रश्न आपल्या मुलीवरती विश्वास दाखवण्याचा नाहीच आहे. आम्हाला त्या आशिषवरती बिलकुल विश्वास ठेवायचा नव्हता. बस. आम्हाला आज लग्नाला जाताना मुलीने केवढा पसारा घालून ठेवलाय. आता सगळं मलाच आवरायला लागणार. तिचं काय, लग्न करून ती गेली सासरी. घरातला पसारा आवरण्याच्या नादात मनातल्या भावनांचा पसारा लपवण्याचा प्रयत्न करतेस, कळते मला. मला काही कळेन असं झालंय. आतापर्यंत या खोलीत केवढा गोंधळ चालायचा. त्यांचे रुसवे फुगवे भांडण. पण आता मुली नाही तर घर अगदी खायला उठतंय मला. मला माहितीये मुलगी परक्याचं धन असतं, पण
पण मन मानायला तयार होत नाही. लग्न झाल्यानंतर मंजिरी निरोप गेला जेव्हा आली ना, तेव्हा विश्वासच बसत नव्हता. म्हटलं हीच कधी मंजिरी? तिला बाबांचा हात धरल्याशिवाय रात्री कधी झोप नाही लागायची. आणि आज तोच हात सोडून ती तरी तिच्या लग्नाची एवढी घाई केली. मला माहिती आहे तुला माझा निर्णय पटलेला नाहीये, पण किशोरी, आपल्या मुलीचं पाऊल जेव्हा वाकडं पडतं हे जेव्हा एखाद्या बापाला कळतं ना, तेव्हा त्याच्या जीवाला काय घोर लागतो त्याचं त्यालाच कळतं. आता मात्र तुमची हद्द झाली. चला, घाईघाईत का होईना पण लग्न चांगलं पार पडलं. सगळ्याच इतक्या घाईघाईत झालं की मंजिरीचं लग्न झालंय खरंच वाटत नाहीये. हो, तुम्हाला दागदागिने साड्या कसलीच हाऊस नाही करता आली. अहो, वेळ कुठे होता? म्हणजे झालं ते बरं झालं, नाही तर अजून वेळ घालवला असतात तुम्ही. मुद्दा तो नाहीये. हो का? अगं, एकदा लग्न ठरलं की तुम्हा बायकांच्या डोक्यात दागिने साड्या याशिवाय दुसरा विचार असतो कुठे? भाऊजींनी आपला निर्णय थेट ऐकवला म्हणून मी काही बोलले नाही. पण मलाही नाही पटलंय मंजिरीचं अशा पद्धतीने लग्न लावून देणं. अगं, असं काय करतेस? आपल्या घरात अजून एक मुलगी आहे ना लग्नाची, तिच्या लग्नात घे ना तुझी हाऊस मौस पुरवून. मी अजिबात थट्टेच्या मूडमध्ये नाहीये. काय झालंय सांग मला. माझं बोलणं झालं होतं मंजिरीशी. माझा विश्वास आहे तिचं त्या मुलावर प्रेम नाहीये. हे सगळं आत्ताच बोलायला पाहिजे का? हेच ना, असंच तिचंही कोणी ऐकून नाही घेतलं. फक्त अविश्वास, गैरसमज करून घेतलात ना सगळ्यांनी. हे बघ अंकिता, प्रश्न आपल्या मुलीवरती विश्वास दाखवण्याचा नाहीच आहे. आम्हाला त्या आशिषवरती बिलकुल विश्वास ठेवायचा नव्हता. बस. आम्हाला? हो अंकिता, तू ओळखत नाहीस का असल्या लोकांना? मंजिरीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा काहीही करू शकतो. कुठल्याही थराला जातात गाई असली लोक. तिचं त्याच्यावरती प्रेम असल्याशिवाय तो सोडाने पेटणार नाही. अहो, पण त्याचं एकतर्फी प्रेम असू शकतं ना. मला वेगळीच भीती वाटते. हा आशिष जर कोल्हापूरला पोचला ना तर त्या आशिषनी मंजिरीला फक्त छळायचंच ठरवलेलं आहे आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो. हेच कळत नाहीये ना तुम्हाला. प्रश्न कोणा त्या मुलाचा किंवा त्याच्या मित्राचा नाहीये, प्रश्न आपल्या मुलीचा आहे. हे बघा अंकिता, सध्याच्या परिस्थितीत आपल्या पोरीच्या भल्यासाठी लवकरात लवकर तिचं लग्न लावून देऊन पुण्याबाहेर पाठवणं हा एकच पर्याय योग्य होता. असं म्हणून केलं ना तिला लग्नाच्या मांडवात उभं. हे बघ, आता जे घडलंय त्यात काही बदल होऊ शकतो का? त्यापेक्षा आपण पुढे काय करता येईल नाही ह्याचा विचार करू. म्हणजे मला वेगळीच भीती वाटते. हा आशिष जर कोल्हापूरला पोचला ना तर अहो, तुमच्यासाठी काय केलं नाही तिनं? तुमच्या शब्दाखातर 3 दिवसात भोवल्यावर उभी राहिली ती. आणि तो मुलगा, त्याचं काय? हे बघ, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तिचं त्याच्यावरती प्रेम असल्याशिवाय तो सोडाने पेटणार नाही. अहो, पण त्याचं एकतर्फी प्रेम असू शकतं ना. तसं असेल तर चांगलंच आहे ना. पण काय? अहो, सासरी जाताना सुद्धा तिला तुमची काळजी वाटत होती. ती आपल्या आई वडिलांच्या इच्छेबाहेर कधीच नव्हती. अहो, आता तरी विश्वास ठेवा तिच्यावर. किशोरी, विश्वासची गोष्ट अशी आहे ना की तू सांगितलं असताना मी ठेवला असं नाही होत. एकतर तो मनापासून असतो किंवा नसतो. अहो, पण थकलीस तू, आराम कर.